मॅचच्या दिशेने आपण जातोय सेमीफायनल. सेमीफायनलच्या दिशेने आपण वळतोय. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. सेमीफायनल 1 एकीकडे प्ले बॉईज आहे तर दुसरीकडे सर्वेश 11. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल झाला होता. प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडस साईडला व्हायचं. बबलू भाई यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. अल्पेश दादा कळंबे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते माईची शॉल तसेच तुळशीचं रोपटं देऊन या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येतोय. बबलू भाई आपण देखील यायचंय. मान्यवरांचा शुभ सत्कार आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. 2 धावा धापफलकावर निखिल जयू ही जोडी आहे. निखिल ज्याच्या खांद्यावर आपण मॅन ऑफ द मॅच ची जर्सी पाहतोय. दुसरीकडे जयेश बनसोडे आहे. वसई तालुक्यातील एक नामांकित असा खेळाडू, अष्टपैलू असा खेळाडू आणि संपूर्णतः फुलपड्याचा अगदी मोठा फॅन बेस आपण पाहतोय. वसई विरार रनरम बॉक्स क्रिकेट मध्ये आपण पाहायला गेलं तर पाठच्या 2 वर्षामध्ये सर्वाधिक जास्त मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी जो कोणी खेळाडू असेल तो यावेळेला स्ट्राइक एंडला आहे. जयेश बनसोडे नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ वसई तालुका. निर्धाव चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीकडे अक्षय आहे. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ. 3 धावा हा धावफलकावर आहेत. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. बॅफुट लावून 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू. सीमारेखा पार. यस धन्यवाद. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ जो तणाव होता, जो प्रेशर होता त्यावेळेला रिलीज केला जातोय. आकाश केपी आहे दुसरीकडे. पहिल्या 6-7 धावा धापकावर अजून देखील येणारे 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दुसरीकडून देखील एक्सेलेटरवर पाय दिला जातोय. आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये सर्व काही कमावलंय. येथून गमावण्यासारखं काहीच नसेल. जे काही आहे ते कमावण्यासारखं असेल. दुसरीकडे आपण पाहतोय अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय अल्पेश 11चा संघ. बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 8 धावा ह्या धावफलकावर आहेत. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 8 धावा धावफलकावर. जयू यावेळेला थोडासा नक्कीच वेळ घेईल. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ह्याचा हा स्वाभाविक खेळ आहे. मग चेंडू पहिला असो शेवटचा असो, जो येतोय आउटसाइड डॉप स्टंपचा मारा. पंच संध्याकाळच्या सत्रात 2 हात एका लाईन मध्ये आहेत. अर्थातच अतिरिक्त धाव ही धावफलकामध्ये ऍड होते. बॅफुट लावून पुन्हा एकदा ढकलला जातोय. ह्या वेळेला काय चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पहिला गडी. बॅक टू द डगआउट जयेश बनसोडे. जयेश बनसोडे. खरं तर बॅक टू द डगआउट मध्ये आहे मयूर आहे नवीन फलंदाज. मयूर निखिल ही जोडी आता मैदानात वेळ घ्यावा लागेल. आतापर्यंत थोडंसं संकट आहे. त्या संकटातून कशा प्रकारे संकटमोचक खेळ करेल, कोणता खेळाडू राहील
त्यावर आता नजर दिली जाईल. सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय. दोन संघ एकमेकांच्या विरोधात. प्ले बॉईज दुसरीकडे सर्वेश 11. 1+1 2 धावा धावफलका दड. सुरजदा आयोजकांना विनंती असेल आपण प्रेक्षकांना थोडंसं साईड लागायचं. सामना नाही दिसत आहे. तुमच्या पाठी टेक्निकल टीम देखील आहे. सागर सागर थोडस साईडला ना पुढून बसला तरी चालेल. येस थँक्यू थँक्यू. असू द्या. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 12 धावा ह्या धावफलकावर आहेत. अतिशय शानदार खेळ राहिलाय. KPI दुसरीकडून बॅकफुटला येतोय. ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. जयेश बनसोडे सारखं एक वादळ यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. 13 धावा ह्या धावफलकावर आहेत. डावकरू फलंदाज पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलं जातं ऑफसाईडच्या दिशेनं. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. ज्या ठिकाणी धावफलक 14 धावा ह्या धावफलकावर येतात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 14 धावा ह्या धावफलकावर आहेत. यावेळेला आत्मविश्वासानं खेळावा लागेल. आयुष्याच्या पटलावर यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच आत्मविश्वासाचा वजीर हा तुमच्या सोबत असला पाहिजे. हा आत्मविश्वासाने नक्कीच खेळावा लागेल. दुसरीकडून थोडीशी चुकी. पुन्हा एकदा चुकी घडते. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. यष्टीरक्षक खऱ्या अर्थानं हताश निराश. थोडस डोकंदुखी नक्कीच असेल. 15 धावा. धावांना रोख लगावला जात नाही. जयेश बनसोडे नक्कीच बॅक टू द डगआउट आहे. परंतु दुसरीकडून 2 खेळाडू चांगल्यारीत्या खेळ करतात. सिंगल सिंगल धावेने स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्या वेळेला काय पुन्हा एकदा चुकी. 1+1 2 धावा पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. यष्टीरक्षक थोडीशी संघासाठी नक्कीच डोकंदुखी असेल. 2 धावा धावफलकामध्ये ऍड. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता शेखर यांच्या माध्यमातून. परंतु अतिरिक्त धाव या खरं तर आज थोड्या प्रमाणात जास्त येत आहेत. सर्वेश 11चा संघ आपण पाहतोय. 17 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर आहेत. 2.1 चेंडूंचा खेळ. अजून देखील येणारे 11 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील ह्यावर नजर दिली जाईल. चांगला क्षेत्ररक्षण आहे. ह्या वेळेला चेंडूला पकडलंय. गडीबाद दुसरा निखिलच्या रूपानं. जय जय श्रीराम.
-17 आहेत, त्यात आपण 16 करतोय. .2 चेंडूंचा खेळ. खेळाडू हा दुसरा खेळाडू येण्याच्या आत बाहेर गेला होता आणि त्या कारणास्तव 1 धावेंची ही पेनल्टी असेल. हा खरा तर असोसिएशनचा रूल्स आहे आणि हा रूल्स या ठिकाणी पीपीएलच्या माध्यमातून देखील फॉलो केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड आहे. धावफलकावर आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ, 17 धावा ह्या धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू येतोय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. मयूर आहे, दुसरीकडे राहुल परदेशी आहे. 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे. आतापर्यंत संघ थोडासा संकटात मध्ये आहे आणि त्यामधून कशा प्रकारे बाहेर काढणं हे 2 खेळाडू जाणतात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 18 धावा ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. शुभम खांडेकर सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 19 धावा ह्या धावफलकावर येतात. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 19 धावा धावफलकावर. राहुल परदेशी आहे, ज्या खेळाडूमध्ये संपूर्णतः आशाभूत नजरेने एक डगआउट पाहत आहे. बंटी गवस चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. टाळ्या वाजतात, भोंगे वाजतात, चिट्ट्या वाजतात. प्रेक्षक आज खरं तर आपल्या चाहत्या खेळाडूंचं बॅनर देखील घेऊन येत आहेत. हे टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं होतं. बंटी गवस असं मेन्शन केलेलं आहे. सर्वेश 11 बंटी गवस यांचे एक मोठा फॅन बेस. फुट लावून पुन्हा एकदा ढकलला जातोय. सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड. प्रत्येक धावेंवर यावेळेला टाळ्यांचा आवाज येतोय. 21 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील येणारे 5 चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये ऑनसाइडच्या दिशेने. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. एकाला रोखायचं, एकाला टोकायचंय. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे आणि क्रिकेटच्या मैदानात आज ह्या पीपीएलच्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत भिडत आपण पाहतोय. सेमीफायनल मध्ये क्षेत्ररक्षण टिपलाय, झेल संपलाय खेळ. राहुल परदेशी जातोय बॅक टू द डगआउट. चला प्रेक्षकांना थोडीशी विनंती असेल, तेथे जागा आहे. प्रेक्षक आयोजक जॉन्टीदा, प्रेक्षकांना थोडस साईड लागायचं, रिक्वेस्ट असेल प्लीज. तिथे जागा आहे, तिथे उभे राहा. तिथे जागा आहे काका? आम्ही समजू शकतो तुमचा उत्साह, परंतु प्लीज आमच्या सोबतीने आमची टेक्निकल टीम आहे, त्यांना नाही दिसत आहे. जॉन्टीदा असू दे, तिथे असू दे. 4 चेंडूंचा खेळ, 23 धावा. संपूर्णतः धावेंना रोख आहे. धावेंना रोख लागवले. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 24 धावा आतापर्यंत आहेत. 5 चेंडूंचा खेळ होतोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावेंना संपूर्णतः रोख. पहिल्या षटकामध्ये धावा ह्या कोऱ्याने ओढल्या होत्या.
अक्षरशः आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर अगदी आकाश असेल, शेखर असेल, अशोक असेल, धावांना रोख लगावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर फक्त आणि फक्त 25 धावा ह्या कुठल्या जातात. आता येणारे 24 चेंडू 26 धावा ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. माल पिएंगे हम तो माल पिएंगे, माल संगी चकना और बीड़ी पिएंगे, माल पिएंगे हम तो माल पिएंगे, माल संगी चकना और बीड़ी पिएंगे। अरे ये बोली ये गलती भाई, अरे नाचो पोरी अगं पोरी तू सपन दिली ना आपले दोन्ही जाग्यावर भेटना, अगं पोरी तू सपन दिली ना आपले दोन्ही जाग्यावर भेटना. एकविरा ग्राफिक्स चे ओनर सर्वा योगेश दादा यांना मी विनंती करतोय. आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन व्हायचंय. योगेश दादा, एकविरा ग्राफिक्स चे सर्वा अर्थातच योगेश दादा यांना मी विनंती करतोय आपण आपलं देखील PPL च्या वतीनं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन व्हायचंय. जयेश अहिरे आमचे जवळचे मित्र देखील आहेत. आपल्याला विनंती असेल आपण आधी मंचावर यायचे. आपल्या शुभ हस्ते जयेश दादा आहेरे यांचा गोड सत्कार करण्यात येईल. जयेश दादा आहेरे यांच्याकडून एकविरा ग्राफिक्सचे सर्व अर्थातच योगेश दादा यांच्या या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येतोय. ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. आणि त्यानंतर वळतोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. बंटी पाटील यांच्यासाठी लगातारचे 3 चौकार. बंटी गवस यांच्यासाठी लगातारचे 3 चौकार. आशिष पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धावफलकावर एक माफक आव्हान. 24 चेंडू 26 धावांचं आव्हान हे धावफलकावर आहे. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 4 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. संथ गतीने सुरुवात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. शुभम खाडेकर तर दुसरीकडे बंटी गवस आहे. एक मोठा जुना जाणता खेळाडू म्हणून सातत्याने ज्याकडे पाहिला जात आहे, ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन ह्या खेळाडूकडे आपण पाहतोय आणि त्या प्रकारचा खेळ देखील राहिलाय. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. प्रथमदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण घेतलं. संपूर्णतः प्ले बॉईज सारख्या एका मोठ्या संघाला एकविरा ग्राफिक्स लगातारचे 2 चौकार 500 रुपयाचं पारितोषिक बंटी गवस यांच्यासाठी आहे. बंटी खरं तर बंटी ह्या खेळाडूचे मोठ्या प्रमाणात आज फुलपाडा नगरीमध्ये एक मोठी फॅन फॉलोविंग आहे. प्रत्येक चौकारांसाठी आपण पाहायला गेले तर लगातारचे 2 चौकार. एकविरा ग्राफिक्स योगेश भाऊ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. लगातारचे 3 चौकार आशिष पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आज बंटीचे आपण पाहायला गेले तर मैदानामध्ये बॅनर देखील आलेत. याचं नक्कीच हे देखील दृश्य कैद केलं जाईल. सर्वेश 11 बंटी गवस हे मेन्शन केलेलं बॅनर. सहा धावा धावफलकावर येतात. 26 धावांचे एक माफक आव्हान हे धावफलकावर आपण पाहतोय.
दुसरीकडे सुयोग खांडेकर ह्यांना देखील प्राइज आहे. ते सुयोगच्या मॅचच्या वेळेला आपण नक्कीच कॉल देऊ. शुभम खांडेकर यांच्यासाठी पारितोषिक आहे. सुयोग खांडेकर ह्यांच्याकडून लगातारचे 3 चौकार 1000 रुपयाचं पारितोषिक. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. जयू आहे ज्या ठिकाणी नेतोय निर्धाव चेंडू. हा निर्धाव चेंडू येणारी काळ वेळ दर्शवेल कशा प्रकारचा प्रेशर असेल, कशा प्रकारचा दबाव असेल. परंतु आतापर्यंत सर्वेश 11 एक मोठा चाहता वर्ग आहे. बंडीचा मोठा एक फॅन बेस आहे आणि त्या बंटीला आतापर्यंत शांत ठेवण्यात मयूरला यश मिळतंय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्ची पडतो. अर्थातच धावफळ कव्हर 7 धावा आहेत. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडस साईडला व्हायचंय. यस धन्यवाद सागर राणे जॉन्टीदा. खोलवटप्याचा चेंडू 2 खेळाडूंना जातोय वेधून. पुन्हा एकदा मैदानात आवाज, भोंगे, शिट्ट्या, डीजे हे सर्व काही चालू झाले. किरण भाई कुठे असतील त्यांना नाचायला येत आहे. नमी बोटींशी आलो कालू कोणी तुझी घालवला चालू आलो मी तेरा तिला ना ऐकवो घेतली ना आलो मी तेरा तिला कगा मला भेटलीच नाही आलो मी तेरा तिला कगा धन्यवाद डीजे. शुभम खांडेकर आहे. तो म्हणतोय शांत बसायला मी काही संत नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अफलातून चौकार. धावफलकावर 12 धावा येतात. मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेलं तर थोडस 14-11चं इक्वेशन आहे. सेमीफायनलचा मुकाबला 12 धावा आहेत बंटी. डिफेन्सिव्ह मोड मध्ये पुन्हा एकदा खेळला जातोय. सिंगल धाव. टायमर वर देखील लक्ष द्यायचं आहे. टायमर फक्त 9 मिनिट 20 सेकंदांचा खेळ बाकी आहे. थोडीशी घाई करायची आहे प्ले बॉईज संघ. अन्यथा आपला एक खेळाडू हा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ह्याची देखील नोंद घ्यायची आहे. जयेश बनसोडे माजी नगरसेविका सन्माननीय प्रतिभाताई पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सातत्यानं आपण पाहतोय 502 दिवस प्रतिभाताई यांना आपण पाहिलं होतं. तसेच समाजसेवक किशोरअण्णा पाटील आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा फुलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची आणि सकाळपासून चालू असणारी ही स्पर्धा अर्थातच फुलपाडे यांच्या प्रेमासाठी असणारी स्पर्धा. PPL पर्व 3 आणि पर्व 3 मधील आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय हे सेमीफायनल मधील लढत. 2 संघ एकीकडे सर्वेश 11 आहे तर दुसरीकडे प्ले बॉयजचा संघ. एकीकडे बंटी गवस आहे दुसरीकडे जयेश बनसोडे आहे. 2 कर्णधार जे नक्कीच आज वसई विरार बॉक्स क्रिकेट मध्ये एक मोठा चाहता वर्ग आपण पाहतोय. अनेक स्वतःची छाप सोडण्याचा देखील एक वेगळा प्रयत्न राहिलाय. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. या वेळेला डिसिजन थोड्याच वेळात येईल.
आई इक्वेरा ग्राफिक्स अर्थातच योगेश दादा यांच्याकडून बंटीच्या चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय. थोडा पंचांकडे दाद मागितली होती परंतु फेअर डिलिव्हरी. 10-11चं इक्वेशन. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण आहे यावेळेला. अतिशय शानदार आणि ज्यासाठी जाणला जातो आज वसई तालुक्यातील अगदी मोठी ओळख क्षेत्ररक्षणाच्या बळावर आपण सातत्यानं पाहतोय हा खेळाडू राहुल परदेशी. अगदी पहाडासारखा येतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 16 धावा ह्या धावफलकावर आहेत. बंटी गवास ऑनफिल्ड डिसिजन पंच गंभीर. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. गंभीर सर स्टेप साठी आहे. ओके थोड्याच वेळात सिद्धांत वारंग हे डिसिजन देतील परंतु थोडासा प्रेशर आहे. दुसरीकडे प्ले बॉयज संघ 2 हात करून ह्या स्पर्धेकडे पाहतोय. ह्या वेळेला डिसिजन काय येईल. टाळ्या वाजतात नक्कीच परंतु पंच आतापर्यंत तटस्थ आहेत. पंच यावेळेला म्हणतील. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर सातत्याने आपण 3 वर्ष पाहतोय. पंचांचं डिसिजन काय आहे. गंभीर सर आपण या स्वतः. डिसिजन लढत आता सुपर 6 मध्ये होती. सुपर 6 मधून आता सुपर 3 मधला हा सेमी फायनलचा मुकाबला. स्टेप नाही आहे. जयो मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय सर्वेश 11 बंटी गवस. खर तर हुकमाचे एक आहे आणि हे फॅन फॉलोविंग आहे बंटी यांची. टाळ्या वाजतात भोंग्या वाजतात. बारोंडा माऊलीचा आवाज येतोय. जय जयकार केला जातोय. जीवदानी माऊलीचा जय जयकार केला जातोय कारण बंटी हा खेळाडू. त्यास निखिल अजून देखील मैदानात आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण कॉम्बिनेशन फील्ड. यष्टी रक्षक होता तितकंच चांगलं गॅदर करतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. दोन्ही संघ आता एकमेकांपर्यंत तुटून पडलेत. आतापर्यंत प्रयत्न राहिलाय परंतु आता हा प्रयत्न हा पराकोटीचा असेल. टायमरवर देखील लक्ष द्यायचं आहे ही विनंती असेल. प्ले बॉईज संघ 4 मिनिट 20 सेकंद हे फक्त बाकी आहेत. पुन्हा एकदा प्रहार.
ह्या वेळेला का फ्लॅटून चौकार. दोन खेळाडू फक्त आणि फक्त बघत राहिले. गेला चेंडू सीमारेखा पार. मी नारंगी लागलो होतो काल आयटम भेटली नाही. आलो मी तेरा तवा मला भेटली. असं नक्कीच आपण पाहतोय हा चाहता वर्ग सेलिब्रेशन भोंगे वाजतात, टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, सर्व काही आहे. कारण सर्वेश 11चा संघ आता मजबूत परिस्थितीमध्ये आहे. 6-4चं इक्वेशन. सामना खल्लास करणं दुसऱ्याकडून जयेश बनसोडे आहे. जयेश बनसोडे या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. पहिला चेंडू निर्धाव. सामना पुन्हा एकदा जिवंत. विजयाचा शंख फुगलाय दुसरीकडून. जयेश बनसोडे, दुसरीकडे शुभम खांडेकर, बंटी गवस हे दोन खेळाडू ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन हे दोन खेळाडू आहेत. परंतु जयेश बनसोडे चारचं इक्वेशन पुन्हा एकदा बॅफूट लावून काढण्याचा प्रयत्न. चेंडूला गॅदर केला जातोय तोपर्यंत सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धाव फलकामध्ये ऍड आहे. आता बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. एकीकडे जयू आहे, दुसरीकडे बंटी गवस आहे. आणि प्रेक्षकांना विनंती असेल हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. सेमीफायनलच्या दिशेला दोन संघ, एकीकडे सर्वेश 11, दुसरीकडे प्ले बॉईज. जयू बंटी गवस ह्यामधील ही लढत, त्यामधील ही भिडत. हे खेळाडू अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा खडे चारले, अनेक वेळा पाणी पाजलं, अनेक वेळा गाठ पडले. परंतु ह्या वेळेला निमित्त आहे, ह्या वेळेला निमित्त आहे फुलपाडा प्रीमियर लीग. सेमीफायनलचा मुकाबला 4-3चे इक्वेशन पुन्हा एकदा हलक्या गतीनं खेळलाय बंटी. बंटी 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 या वेळेला बॅक टू द डगआउट. जयूने जर का सामना विजयी केला तर तेजस दादा कांबळी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. सामना पुन्हा एकदा जिवंत झाला. अशक्य अशा गोष्टी शक्य करून दाखवणं खरं तर जयेश बनसोडे या खेळाडूची ओळख आहे. 6-4चा सामना होता, आता 3-3 वर येतोय. अर्थातच काय पहिल्या दोन चेंडूंचा खेळ एक धाव नक्कीच येते. परंतु बंटी गवस ह्या वेळेला बॅक टू द डगआउट आहे. शुभम खांडेकर नवीन फलंदाज, दुसरीकडे सुमित आहे. 3-3चे इक्वेशन. चला टायमर वर लक्ष द्यायचंय विनंती असेल नक्कीच. शेवटचा मिनिट असेल नक्कीच थोडासा वेळ दिला जाईल एक्स्ट्रा. गंभीर सर या वेळेला दर्शवत आहेत. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. आता 2-2 आहे. आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये प्रभावित खेळ दोन्ही संघाने दाखवलाय. आता इथून अंतिम फेरीमध्ये कोण जाणार असं सातत्यानं म्हटलं जाताना पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो ना मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलं नाही आहे. आतापर्यंत इथून जिंकलोय, परंतु आता अंतिम फेरीमध्ये जायचं आहे. अंतिम फेरीमध्ये दुसरीकडे अल्पेश 11चा संघ तयार आहे. आता ह्या दोन संघामधून कोणता येईल? हे दोन संघ एकीकडे सर्वेश 11 दोन हात उभे करून उभा आहे, दुसरीकडे प्ले बॉईज आहे, एकीकडे जयू आहे, दुसरीकडे सुमित आहे. शुभम खांडेकर चांगली सुरुवात आहे. बंटी गवस बॅक टू द डगआउट आहे. पुन्हा एकदा सामना जिवंत झालाय. सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय. अतिशय शानदाररित्या हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रभावित करणारा खेळ राहिला. लोअर फुलटचा चेंडू सिंगल धाव, थोडासा फंबल, सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. आता 1-1 आहे. आता एक चेंडू 1 आहे. आतापर्यंत जयेश बनसोडेनं अतिशय शानदार गोलंदाजी हाताळले. 6 चेंडू 4 धावा हे डिफेंड करणं जाणतोय त्या प्रकारचा खेळ देखील दर्शवलाय. प्रेक्षकांना एकदा पुन्हा विनंती, दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 1 धावायची गरज.
कोण ठरणार विजयी, कोण जाणार आहे ह्या अंतिम फेरीमध्ये? दोन्ही खेळाडूंना हिरो बनण्याची संधी आहे. कोण ठरणार यावेळेला हिरो, कोण ठरणार विलन, कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक? जयू आहे, दुसरीकडे शुभम आहे. चला थोडासा घाई करायची आहे, थोडीशी घाई करा. 1-1 अटॅकिंग फील्ड आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, एकीकडे शुभम आहे, एकीकडे दोन खेळाडू सातत्याने एका संघात खेळतात, परंतु आज एकमेकांच्या विरोधात. निर्धाव चेंडू, सामना फिनिश, सामना जिंकला गेलाय, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम, प्ले बॉयज. निशू दादाचे हा केला ना धाव घे बारोंडाई सजवरी. गोळ्या भक्तांचा हा केला ना धाव घे बारोंडाई सजवरी. निशू दादाचे हा केला ना धाव घे बारोंडाई सजवरी. येता संकट आई तू धावशी, सदा उभी तू आमचे पाठीशी. निशू दादाचे हा केला ना धाव घे बारोंडाई सजवरी. गोळ्या भक्तांच्या हा केला ना धाव घे बारोंडाई सजवरी. निशू दादाचे हा केला ना धाव घे बारोंडाई सजवरी. माझी सत्वाची ग सत्वाई आई बारोंडा माऊली. आई बारोंडा माऊली, आई बारोंडा माऊली. हॅलो हॅलो हॅलो. काही विशेष सन्मान आहेत, ते सन्मान आपण घेणार आहोत. मी तेजस्वी कांबळी यांना विनंती करेल की आपण मंचावरती या. मॅडी, आपण मंचावरती यायचंय. सर्व कमिटी मेंबर्स आपण मंचासमोर यायचं. बंटी गवस आपल्यासाठी बक्षीस होतं. ते बक्षीस आपल्याला दिलं जाणार आहे. 500 रुपयाचं बक्षीस देण्यासाठी जे पुरस्कर्ते आले आहेत ते इथे आलेले आहेत. तरी बंटी गवस आपण यायचंय.
आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा गावागावात चर्चा झाली गावागावात चर्चा आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा हो हॅलो हॅलो चेक